डायमेन्शन टेबल आणि फॅक्ट टेबल या दोन टेबलमध्ये कोणत्या स्वरूपाचा डेटा असतो ते आता आपण जाणून घेऊया. डायमेन्शन टेबलमध्ये जनरली अकाउंट नंबर, त्यानंतर फर्स्ट नेम, लास्ट नेम, ॲड्रेस, फोन नंबर वगैरे अशा पद्धतीचा जो डेटा असेल, म्हणजे टेक्स्टच्या स्वरूपात जनरली किंवा ज्याच्यावरती कोणतेही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स होऊ शकत नाही, अशा स्वरूपाचा डेटा जो असतो तो डायमेन्शन टेबल्समध्ये असतो. आणि फॅक्ट टेबल जो डेटा असतो, फॅक्ट टेबललाच अजून दुसरं नाव आहे मेट्रिक्स टेबल किंवा मेजर टेबल, अशा पद्धतीचे नाव आहे. आणि आता फॅक्ट टेबलमध्ये जो ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणजे कसा की ज्याच्यावरती काही आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करू शकतो, काही डेटाचं ॲग्रिगेशन करू शकतो. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन वगैरे, प्लस काही ॲव्हरेज काढणे, टोटल करणे, त्याच्यानंतर त्याचं काउंट काढणे वगैरे, अशा पद्धतीचा जो डेटा आहे तो ट्रान्झॅक्शनल डेटामध्ये असतो. मग आता तुम्ही एखादं एक्झाम्पल जर बघितलं, तर बँकेचं जर एक्झाम्पल बघितलं, तर जी अमाऊंट जो फील्ड असते किंवा अमाऊंटमध्ये जे डेटा, ज्या प्रकारचा डेटा असतो, म्हणजे काही रक्कम असते, तर ती ट्रान्झॅक्शनल डेटा किंवा फॅक्ट टेबल डेटामध्ये जाणार. म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन्स आणि ते अकाउंट नंबर किंवा ज्याच्या नावावरती अकाउंट आहे किंवा अकाउंटचा टाईप जे आहे, त्या टाईपचे जो डेटा आहे तो डायमेन्शन टेबलमध्ये जाणार. तर हे गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. ॲज अ डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट वगैरे तुम्ही जेव्हा काम करशाल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहे की डायमेन्शन टेबल्स आणि फॅक्ट टेबल्स काय आहेत. आणि मग यात तुम्हाला पुढे डेटा मॉडेलिंगमध्ये जेव्हा तुम्ही डायमेन्शन टेबल्स आणि फॅक्ट टेबल जेव्हा जॉईन करणार, ते कशा पद्धतीने आपण जॉईन करणार. आणि यात भरपूर अशा गोष्टी असतात की डायमेन्शन टेबल जनरली छोट्या साईजमध्ये असतो, पण जो फॅक्ट टेबल जो असतो किंवा मेट्रिक टेबल जो असतो तो लार्ज असतो. म्हणजे डेलीचे ट्रान्झॅक्शन्स, म्हणजे जर दिवसाला 100 ट्रान्झॅक्शन्स होत असतील एखाद्या बिझनेसमध्ये, तर तो जो डेटा आहे तो त्या फॅक्ट टेबलमध्ये जाणार. म्हणजे तुम्ही विचार करा, जर असेच 100 ट्रान्झॅक्शन्स रोजचे असतील किंवा 100-200 रोजचे असतील, तर महिन्याचा डेटा कसा स्टोअर होईल. तर त्या पद्धतीने फॅक्ट टेबलमध्ये अशा स्वरूपाचा डेटा असतो, म्हणजे लाखोने रेकॉर्ड असतात. डायमेन्शन टेबल हा जनरली फ्रिक्वेंटली अपडेट होत नाही. जेव्हा कधीतरी काही नवीन ॲडिशन झाली किंवा डिलिशन झाले जे डायमेन्शन डेटामध्ये, त्यावेळेस हे अपडेट होतात. त्यामुळे ह्या दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे द्यायचे असतात त्यावेळेस डायमेन्शन, फॅक्ट टेबल, मेजर टेबल ह्या गोष्टी किंवा ह्या टर्म्स येत असतात आणि त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी उत्तर देता आलं पाहिजे त्या गोष्टीचं.